मुकेश राणे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुकेश राणे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्वात प्रथम मी वडाळा डेपोच्या माझ्या सर्वच कामगार बंधूंचं कालपासून ते आजपर्यंत जे महाराष्ट्रासमोर, देशासमोर आणि मुंबईच्या समोर आपण एक एकजुटीचा जो आदर्श दाखवला आहे त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो। जसं आत्ताच आमच्या संभाजी चव्हाणजीने उल्लेख केला की हे आजची जी आपली लढाई आहे ती एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे। आपल्या मागण्या ह्याच्या अगोदर पण बेस्टच्या प्रशासन असेल, मुंबई महानगरपालिका असेल आणि संबंधित सगळ्याच अधिकाऱ्यांकडे आपल्या मागण्या गेलेल्या आहेत। त्यांना कदाचित त्या मागण्या पाठही असतील। त्यांना माहिती आहे की बेस्टचा कामगार हा रस्त्यावर का उतरलेला आहे, बेस्टचा कामगार हा अस्वस्थ का आहे हे त्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे। म्हणजे नवीन त्या लोकांना काहीच सांगण्याची गरज नाही। आणि मी काल सकाळी GMशी जेव्हा मी बोललो तेव्हा मी त्याला एवढंच विचारलं की जेव्हा तुम्हाला बेस्ट कामगारांच्या सगळ्याच मागण्या अगर माहिती असेल तर तुम्ही चर्चा कशाला करता? तुम्ही चर्चा करण्यापेक्षा आता डायरेक्ट आम्हाला निर्णय द्या आणि विषय संपवा। कारण का परत तुमच्यासमोर बैठका घ्यायच्या, तुम्ही त्याच मागण्या त्याच विषय परत चर्चा करून आमची वेळ काढण्यापेक्षा तुम्ही निर्णयावर कसा येऊ शकता हे गोष्टी आम्हाला सांगा ना। आज 2 दिवस झाले आमचा कामगार रस्त्यावर आहे, आमचा कामगार आपल्या हक्कासाठी उतरला आहे, तरी पण ह्यांच्या तिकडे बैठका होत चाललेल्या आहेत। मला मुद्दा एवढाच त्या लोकांना सांगण्याचा होता की कुठे ना कुठेतरी आता तुम्ही निर्णय द्या। आता BSTचे जे काही मागण्या आपल्यासमोर आहे, संभाजी चव्हाणांनी सांगितलं की विलिनीकरण हा का विषय थांबलेला आहे। मी जेव्हा मुंबई आयुक्तांना भेटायला गेलो BMCच्या तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं की आम्हाला विलिनीकरणाची काही हरकत नाही, पण कमिटीमधल्या काही लोकांचा त्याच्यावर हस्तक्षेप आहे, काही लोकांचा त्यांच्या स्वार्थमधले आल्यामुळे आम्ही विलिनीकरण करू शकत नाही। आता या कमिटी कोणाची आहे, कोणाची मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहिती आहे। म्हणजे मुळामध्ये आमच्या मागण्या कोण अडवतंय हे आपल्या सगळ्यांना माहीत असल्यामुळे त्या लोकांनी खरं म्हटलं तर जनतेच्या आणि कामगारांच्या समोर येऊन स्पष्टीकरण दिलं पाहिजे। उगाचच्या BSTच्या प्रशासनावर उगाचचं बोट उचलून तुम्ही आज प्रशासनाला विचारलं पाहिजे की बाबा तुम्ही वेळ आमची का काढताय, तुम्ही का सांगत नाही की बाबा ह्या तुमच्या मागण्या आहेत, मुंबई महानगरपालिकेच्या ह्या आयुक्त आहेत, चला विलिनीकरण आम्ही करून टाकू। आम्ही दिवाळीच्या अगोदर जेव्हा बोनस मागायला गेलेलो, पगार मागायला गेलेलो, आयुक्तांनी स्वतः आम्हाला सांगितलं चला नितेशजी आम्ही बोनस उद्या जाहीर करतोय। आम्हाला जाहीर केलेला बोनस कामगारांच्या हातात का आलेला नाही आहे हा प्रश्नाचं उत्तर त्या लोकांनी दिलं पाहिजे ना। मग आज अगर कामगारांचा विश्वास तुमच्यावर उडालेला आहे, चर्चेमध्ये काही निष्फळ होत नाही आहे। आमची जेव्हा कामगारांनी स्ट्राईकची भूमिका घेतल्यानंतर आमच्या कामगारांमध्ये फूट कशी पडता येईल, आमच्या कामगारांचा भीती कशी दाखवा येईल हे करण्यापेक्षा आमच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्ही तुमची ताकद वापरली असती तर आज BSTच्या कामगारांना रस्त्यावर उतरण्याची वेळच आलेली नसती। आज असंख्य नेते मंडळी त्यांच्यासमोर बैठका घ्यायला जात आहेत। अहो बैठका घेण्याची गरज काय? तुम्ही डायरेक्ट निर्णय द्या आणि कामगारांच्या हातात 4 पैसे किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करून द्या ना। हां, आता बोनस थांबवण्याची काय कारण आहे? ज्युनियर ग्रेडचा जो विषय हा काय BSTच्या GMला माहिती नाही, तो कसा सोडवायचा हे त्याला माहिती नाही। त्याला कशाला ती खुर्ची दिलेली आहे, मग कशाला ते ऑफिसमध्ये बसवलं आहे, कशाला तू सरकारचा प्रतिनिधी म्हणून तिथे फिरतोय? म्हणून कामगार बंधूंनो ह्या लोकांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत। हे लोकांना फक्त तुम्हा लोकांना त्यांना माहिती आहे जसं गिरणी कामगारांचा विषय झाला तसंच BST कामगारांचा विषय होणार। हे लोकांनी तुम्हा लोकांना सगळ्यांना गृहीत धरलाय, काय करणार 2-4 दिवस स्ट्राईक करणार, थोडं इकडे तिकडे नाचणार आणि हा विषय जसे गिरणी कामगार बिचारे प्रत्येक विधानसभेमध्ये येतात, त्या विधानसभेच्या पायऱ्या येऊन त्यांच्या विचारांच्या चपला जिंकल्यात तरी पण त्यांचा प्रश्न सुटलेला नाही आहे। हाच विषय आज BSTच्या कामगारांवर आणण्याची यांची पाळी आलेली आहे। ह्यांच्या षडयंत्र आपण लोकांनी ओळखलं पाहिजे। हे लोकांना ओळखलं पाहिजे कुठल्या पद्धतीने मराठी माणसाला संपवण्याचं काम हे लोकांनी आज या मुंबईमध्ये सुरू ठेवलेलं आहे। आज BSTमध्ये 99% मराठी माणूस आहे, तरी पण मराठी माणसासाठी लढणारे संघटना पक्ष आज का मराठी माणसाला वाचवत नाही हा प्रश्न विचारला पाहिजे। हां, काय झालं? तुमच्या हातात सत्ता दिली, तुम्हाला आमदार खासदार सत्ता, मुंबई महानगरपालिकेची सत्ता सगळ्या दिलेली आहे, पण तरी पण मुंबईतला राहणारा मराठी माणूस
आणि BSTच्या कामगारांची का अशी अवस्था झाली आहे ही खरं म्हटलं तर विचारण्यासारखा प्रश्न आहे. म्हणून आम्ही तुम्हा लोकांना आज प्रत्येक डेपोला भेट देऊन आलो. सगळ्या कामगारांमध्ये एक एकजूट तुमच्यामध्ये दिसलेली आहे. पण आज आम्ही तुम्हाला काय सांगायला की तुम्ही ही लढाई सुरू ठेवा. सगळी ताकद तुमच्या मागे उभा करण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आहे. आज अगर ह्या लढाईवरून अगर आपण मागे हटलो गप्प बसलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हे लोकांना जाब विचारलाच पाहिजे. सगळी ताकद यांच्या हातात आहे तरी पण हे लोकांना आपले प्रश्न सोडवायचे नाहीये. मी तुमच्या इविक्शन आणि हे विचारलं की तुम्ही कामगारांना कुठला कायदा अंतर्गत तुम्ही बाहेर काढता होतो मला सांगा. कायदा समजवा. आता येणाऱ्या टायमाला मी BSTच्या GMशी बोललो. मला कायदा सांगा. मला कुठल्या कायदा अंतर्गत कामगारांना घराच्या बाहेर काढू शकता. नोटिसेसवर साईन आहेत काय तुमच्या. म्हणून कामगार मित्रांना सगळ्यांना सांगेन कुठल्याही नोटिसेसला भीक न घालता आपलं राहतं घर सोडायचं नाही. काही हे लोकांनी जास्ती मस्ती केली तर आम्ही लोकांना कॉन्टॅक्ट करा. ह्यांच्या घरात कसं ठेवायचं हे आम्हालाही माहिती आहे. त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरामध्ये मग आम्ही पण कसे ठेवतोय पण बघतो. आम्ही काय आमच्या भीक मागत नाहीये. आम्ही आमच्या हक्काची कमाई मागतो. काय हो जेव्हा मुंबईमध्ये कुठली दंगलची परिस्थिती होते पूरची परिस्थिती होते तेव्हा घरात पोचवणारा कोण असतो. तेव्हा BSTचा कामगार BSTच असते. एक लक्षात घ्या. हे आता काय आमचे मीडियाचे मित्र कालपासून सगळीकडे फिरत आहेत की मुंबईला वेटीच धरली का. आमच्या घरामध्ये गणपती दिवाळी साजरे होत नाहीत का. आमचे मुलं काय विद्यार्थी नाहीत का. विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यासाठी आम्हाला स्वखुशीने आम्ही तयार आहोत का. आणि आज अगर आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढलो नाही मग काय बघत बसायचं का. हे डेपोवर मोठे मोठे टावर उभं राहताना जसं गिरणींवर सगळ्या मोठ्या टावर उभ्या राहिल्या एक तरी मराठी माणसाला तिथे घर घ्यायला भेटतं का. तसंच उद्या या जमिनीवर अगर टावर उभा राहिला तर कोण घर देणार आम्हाला तिथे. म्हणून ही सगळी परिस्थिती तुम्ही सगळ्या जणांनी लक्षात घ्या. आता ही परिस्थिती आपल्या हातात आहे. तुम्ही 2 दिवस जी ताकद दाखवली आहे 2 दिवस जी एकजूट दाखवली आहे त्याच्यामुळे हे सगळेजण हादरलेले आहेत. सगळे नेते मंडळी आता फिरतायत बाकीचे की बाबा ह्यांच्यामध्ये फूट कशी पाडता येईल. हे लोकांमध्ये अफवा पसरून चुकीच्या बातम्या कशा पसरवता येईल. फक्त तुम्ही लोकांनी एवढं काम करा. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि असलेली एकजूट ही कायम ठेवा. आपला असलेला कामगार हीच आपली ताकद आहे. आपली असलेली एकजूट हीच आपली ताकद आहे. बाजूला उभा असलेला कामगार हाच आपला साथीदार म्हणून तुम्ही या संपामध्ये उतरलं पाहिजे. असंख्य येतील घोषणा करतील मोठे मोठे अफवा पडतील. अचानक आता 7वा वेतन आयोग ठरला आहे लोकांना. म्हणजे वरतून टपकला आता 7वा वेतन आयोग. जेव्हा खालतून हवा गेली तो वरतून 7वा वेतन आयोग पाठवतोय. आतापर्यंत 7वा वेतन आयोगाची बोलायची हे लोकांना कधी गरज पडली नाही. म्हणून हे सगळे जे काही चॉकलेट देणारे आहेत ना आता एकदा त्यांना घरी पाठवा. आता तुम्ही फक्त ताकद दाखवा. सगळी ताकद तुमच्या मागे उभी करण्याची जबाबदारी ही आमच्या लोकांची असेल एवढं विश्वासाने मी तुम्हाला सांगतो. आणि आम्ही काय त्यांच्यासारखे बंद दाराआड चर्चा करणाऱ्यापैकी लोक नाही आहोत. जे असेल तुमच्या समोर बोललं जाईल. जे काय त्यांच्याशी संभाषण होईल संदेश येईल ते तुमच्या समोर सांगितलं जाईल आणि तुम्हाला विश्वासात घेऊनच कुठला तरी निर्णय घेतला जाईल एवढं विश्वासाने तुम्हाला सांगतो. आज तुम्ही सगळेजण एकजुटीने इथे उभं राहिलेला आहात एकत्र आलेला आहात. तुम्हाला खरंच मनापासून तुमचा अभिमान वाटतो. अशी सगळे वातावरण तुम्ही लोकांनी घडवलंय. हे जोपर्यंत आपल्या बाजूने निर्णय येत नाही आपल्याला जे मागण्या पूर्ण केलेल्या आहेत ते होत नाहीत तोपर्यंत कोणीही आपली एकजूट फोडू शकत नाही. असं वातावरण तुम्ही लोक समोर दाखवा. परत तुमचं अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.